नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्री सूरदास दामाजी गोवारी, मानवतेचे सूर गाणारे गंधर्व। वाढदिवसाच्या निमित्तानेही त्यांना शब्द सुमनांजली। समाजसेवक हे गरिबांसाठी, वंचितांसाठी, दुर्बलांसाठी दीपस्तंभ असतात। समाजासाठी न थांबता झटणारे मार्गदर्शक असतात। त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळे अनेक लोकांचे जीवन प्रकाशमय झालेले असते। जनमानसांचे आरोग्य, शिक्षण, जीवनमान सुधारण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात। शिक्षणाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे, आरोग्य शिबिरे आयोजित करणे तसेच समाजसेवक हे समाजाचे आधारस्तंभही असतात। झाले बहु, होतीलही बहु, परंतु यासम हाच, असे काही लोक असतातच की त्यांच्याशी तुलना करण्याजोगे पुरुष या भूतालात किंवा वर्तमान काळात आढळत नाही। एवढेच नाही तर पुढेही होण्याची आशा नसते। असे हे थोर अद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे श्री सूरदास गोवारी दादा होय। समाजासाठी आपले आयुष्य समर्पित करणे, येणाऱ्या अडचणींना सामोरे जाऊन आपल्या ध्येयावर ठाम राहणे, अशा व्यक्ती या समाजासाठी प्रेरणादायी असतात। अशी एक समाजासाठी दीपस्तंभ असलेली व्यक्ती सूरदास गोवारी। 5 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिन। अडथळ्यांची शर्यत पार करून स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारी व्यक्ती। कामोठे या छोट्याशा खेडेगावात त्यांचा जन्म झाला। भूमिपुत्र नावाने परिचित, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्र पादाक्रांत करून मानवतेची मशाल हातात घेऊन दिशादर्शकाचे काम करणारे हे व्यक्तिमत्व। त्याकाळी शिक्षणाच्या मर्यादित वाटा, ध्येय गाठण्यासाठी परिस्थिती बिकट, काटाकुट्यांचा हा प्रवास, असा हा शिक्षणाचा खडतर प्रवास। आपल्या नंतरच्या पिढीला या प्रवासाची झळ लागू नये म्हणून 20 एप्रिल 2009 रोजी सूरदास गोवारी दादा यांच्या प्रयत्नातून हरिभक्तपरायण गणपतराघू गोवारी शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेअंतर्गत हरिभक्तपरायण दामाजी गणपत गोवारी विद्यालयाची शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली। इंग्रजी, मराठी व सेमी नर्सरी ते 12वी पर्यंतचे वर्ग या विद्यालयात सरस्वतीची आराधना करत आहेत। गेली 2 दशकाहून अधिक या विद्यालयाचा 10वीच्या दोन्ही माध्यमांचा निकाल 100% लागतो। त्यानंतर 2017-18 मध्ये ज्युनियर कॉलेजचा प्रारंभ झाला। मुख्य म्हणजे इयत्ता 12वीचा निकालसुद्धा 100% लागत आहे। शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये म्हणून शिक्षणाची ज्ञानगंगा त्यांनी पुढे सिडकोच्या माध्यमातून भूखंड मिळवून त्या भूखंडावर भव्य शालेय इमारत उभारली। कामोठी येथील वाढती शहरीकरण लक्षात घेऊन 2019 मध्ये राधाई इन्स्कॅप CBSE स्कूलची स्थापना केली। फक्त स्थानिक पातळीवर नाही तर जागतिक पातळीवर माझे विद्यार्थी चमकले पाहिजेत, हा माझा त्यामागचा त्यांचा उद्देश होय। शिक्षणाला नेहमीच प्रोत्साहन देणारी व्यक्ती। शिक्षण हे जीवनातील अत्यंत महत्त्वाचे अंग आहे। विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी धडपडणारे सूरदास दादा हे होय। या मातीत ते जे घडले आणि त्याच मातीत आज ते विद्यार्थी घडवत आहेत, त्यांच्या भविष्याला आकार देत आहेत। फक्त शिक्षण क्षेत्र नाही तर सामाजिक, राजकीय सर्व क्षेत्रातील त्यांचे कार्य भरीव आहे। आपल्या कामोठा गावाच्या विकासात त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे। सामाजिक बांधिलकी जपत त्याने आतापर्यंत विविध उपक्रमातून समाजाला विकसनशील बनवले आहे। प्रशासन आणि सिडको प्रशासनाविरोधात आपली न्याय भूमिका मांडण्यासाठी ते नेहमी खंबीरपणे उभे राहिले। उद्योग व व्यावसायिक क्षेत्रातही त्यांची गगनभरारी आहे। नवी मुंबईतील भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी या लढाईसाठी सूरदास दादांनी नेहमीच सहभाग घेतला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते निष्ठावंत कार्यकर्ते आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली त्यांनी समाजासाठी अनेक विधायक कामे केली। इतरांच्या गरजा आणि भावनांची जाणीव ठेवून मदतीसाठी तत्पर राहणे हे तर खरे माणुसकीचे पैलू आहेत। मी हा शब्द त्यांच्या शब्दकोशातच नाही। ही व्यक्ती इतरांचा आदर करणारी, कराडी समाजाच्या विकासासाठी उन्नतीसाठी सूरदास दादांचे कार्य फार मोलाचे आहे। मग ते क्रिकेटप्रेमींचे क्रिकेट सामने असो किंवा कुठे देणगी देण्यासाठीचे कार्य असो, सूरदास दादा मुक्त हस्ताने मदत करीत असतात। DG गोवारी स्कूल आणि ज्युनियर कॉलेज चेअरमन, राधा इन्स्कॅप कामोठे पनवेल चेअरमन, श्री गणेश बीच रिसॉर्ट चेअरमन आणि MD, दिव्यागर रायगड DM शिप रिपेअर्स प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वेसर्वा, शैक्षणिक सामाजिक संस्था गणपतराघू गोवारी शैक्षणिक सामाजिक संस्था सेक्रेटरी, एवढ्या सन्मानाच्या पदावर असूनही तीळ मात्र गर्व नसलेली ही व्यक्ती। मनाने मोठी, इतरांची मने जपणारी, आपल्यामुळे कुणीही दुखावले जाणार नाही याची काळजी घेणारी अशी व्यक्ती। अशा या व्यक्तीबाबत एकच म्हणावेसे वाटते, दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर्माजी जुळती। ज्यांच्या कार्याने चैतन्य फुलते, शब्दाने मन प्रफुल्लित होते, भविष्य उजळण्यासाठी जे नकळत प्रयत्न करतात, प्रेम आणि विवेकाचा संगम जुळवतात, अशांना पाहताच तेथे कर्माजी जुळती। अशा देवदूतास आवाज महामुंबईचा चॅनेलकडून वाढदिवसाच्या शतशः शुभेच्छा। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, कामोठे पनवेल।